हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हो ताई, 2.5-3 वर्षापासून फोन लावायला ट्राय करते मी. बापरे. हो, लागतच नाही. लावायला गेले काय माझंच कापरं चालतं. अरे राम. हो, आज लगी देवा पुढे बसले, स्वामी पुढं. हा. आणि आज कळली कसं कोणत्या याच्यामध्ये असता हिला फोन लागला पाहिजे म्हणलं. बघा, हो, स्वामींची इच्छा होती मी म्हणून लागला. दररोज तुमचे अनुभव ऐकते. हा. दररोज 2.5-3 वर्षापासून मी तुमचे अनुभव ऐकते, पण मी फोन लावायला इतकी प्रयत्न करते ना, माझं असं हा. ते होऊन जातं फोन लावायचं आम्हाला कापरू झाल्यासारखं. अरे बापरे ताई, असं काय स्वामींसाठी कसं काय कापरं भरतं? आपले स्वामी आहेत ताई. हो, मी दररोज तुमचं बोलणं छान ते ऐकते, सगळं पूर्ण हिंमत लावते. पण मग ती लावायला गेले का मग हम्म. एखाद दिवस असं तुमचं बिझी राहतो. हा. पण मग आज बरं झालं, आज लागलं ताई. आज लगे चला बरं आज वाटलं. बरोबर अनुभव लावल्या शेअर लावल्या करायचा. उचलला तुम्ही फोन. अनुभव शेअर करायचा का ताई? हो, अनुभव शेअर करायचंय मला. हा हा बोला ताई. मी स्वामी सेवेत आलेली आता 2.5-3 वर्ष राहिले मला. हा. अच्छा. हा हा हा. हो, आता स्वामीची इच्छा होती मला स्वामी सेवेत घ्यायची, मग घेतलं त्यांनी. खरंय. प्रत्येकाच्या भाग्यात नसतं बरं ताई हे. हो, आणि हं. मग मला अशी छान छान अनुभव येऊ राहिले ताई. प्रत्येकाला दररोजचे दिव्यात फुलं, अरे म्हणजे वाह! प्रत्येक अनुभव येतात मला. हं. आज तुमचा अनुभव ऐकला आणि मी आता तुम्ही हां. दुपारून टाकला होता ना, ते दादांचा अनुभव, रिक्षावाले दादा. हां, 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 हां. हो, इतका आवडला कारण त्या दादाचा अनुभव माझं याला मिळता जुळता झाला तो. हो का? हो, मला ते म्हणजे माझ्या मनात तेच आहे. ते दादा पूर्ण बोलले दादा. त्याच्यामुळे मला बी म्हणलं आज आपण कोणत्या ताईला फोन लावूच आपण. मग लावलंच पाहिजे ना ताई. ते दादा हो. बघा बरं कशी स्वामी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतायत. हो ना, जसं तसंच आहे मनात ताई. आलं. माझं पण तसंच आहे. ते दादाने सांगितले ना, कर्म चांगले पाहिजे. हां, हां, हां. नामस्मरण आणि कर्म. मग माझं तेच आहे ताई. नामस्मरण कर्म आहे ना, हां, तर हां. मला अनुभव म्हणजे पहिले अगोदरचे बी अनुभव आहे माझे किती भरपूर आलेले स्वामी हो का? सेवेच्या अगोदर बी. अच्छा. हां, 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 हो, हां. स्वामी सेवेत बी भरपूर अनुभवली माझी. तुम्हाला सांगितलं ना, तर हां, हां. माझी आता तुम्ही फोन उचलला सांगत जाईल मी तुम्हाला पुढे. हो ताई, नक्की सांगत जा. हो, मी आता काय आलाय अनुभव? हं. आता आहे ना, तर म्हणजे आता थोडक्यात सांगत चालते मी, म्हणजे पूर्ण एवढं नाही सांगत. हं. आता मागे मला 8 दिवस झाले तेव्हा आमच्या घरातच असं स्वामी समर्थ, स्वामी समर्थ आवाज आला. हां, हां. रात्री 3 वाजता. हां, हां. हां, मग इतका आनंद झाला. बघितला तर ते फॅन चालतो ना आपला, फिरतो ना, हां, 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 हां. त्याच्यात ठळक आवाज होता स्वामी समर्थ. ओह! हो, आणि स्वामीची माझ्याकडे मूर्ती नाही आहे ताई, माझ्याकडे फोटो आहे. हां, हां, हां. आणि ज्यावेळेस मी फोटो आणला अगोदर हां. आणि ते स्वामीचा फोटो आणल्यावर ते बाकीचे फोटो असे हसते चेहऱ्याचे, स्वामीचा फोटो थोडा रागीट आहे. हां, 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 हां. आता मी स्वामीचा फोटो आणल्यावर मी अशी म्हणायचे, बाई या माझ्या मुलांना ना असं फोटो चांगला बघूनच मी आणला. हं, हं. आणि ते स्वामीचा चेहरा असा पूर्ण रागीट दिसतो आणि हं. बाकीचे असे हसते चेहरे. हां, हां. आणि असे बरेच दिवस गेले आणि मग स्वामीने अशी टीकाला केली ना, हं. तर मला पूर्ण स्वामी सेवेत आला आणि तो फोटो आता माझ्याकडे हसतो ताई बघून तो. हां. तो फोटो हसतो आता इकडे माझ्याकडे बघून, आणि मी पहिल्यांदा अरे स्वामीचे बापरे! फोटो कुठे बघत नव्हते. किती छान ताई. हो, म्हणजे इतकी कला आहे. आता 4-5 दिवस झाले त्या दिवशी त्या फोटोमध्ये अशी काळी प्रतिमा उमटली स्वामीची. मग ते फोटो पाठवा ताई मला. हो, पाठवल मी. तशी ती एक ताई नाही का, त्या शिवांगी ताई पोळ. हां, हां, हां. हां, मग त्यांनी उचलला होता फोन. मग त्यांना पाठवले होते मी तसे. हां, पण हां, माझी इतकी इच्छा होती तुम्हाला फोन लावायची आणि सांगायची. तर हां. आज पूर्ण झाली माझी इच्छा ती. हां. हो, दिव्यात पण असे वेगवेगळे फुलं येतात. हां. म्हणजे भरपूर अनुभव आले मला. माझा नातू असा लहान छोटा आहे ना, हां, हां. तर तो पण आता स्वामी सेवा, आता स्वामी म्हणतो सगळं, आता पूर्ण करतो तो स्वामीचं. ओह! हो, म्हणजे ते 2 महिन्यातच तो लगेच स्वामीच्या ह्याच्यात आला तो. हां. म्हणजे अनुभव शेअर करा, मग अनुभव येतो तसं. मग मी ते तुमच्याकडे काही लागले गेले नाही फोन, मग त्या ताईला लावला.
हा मग ते काय असं चमत्कार झाला स्वामीचं ताई. तो आता हा लई स्वामीला असं नैवेद्य दाखवतो. स्वामीचा फोटो दिवा लावतो. दिव्यात माझ्या दिव्यात तुम्ही काहीतरी दाखवा स्वामी. हा हा हा. म्हणजे इथपर्यंत करायला लागला तो नातू. म्हणजे इतकी स्वामींनी इतकी बघा देणगी करून बघा घेतली. किती हो. छान. हा. आणि ते मग तुमचं मी काल काल पण ऐकलं होतं परवा. काल म्हणजे मी दररोज बघते. हा तर तुम्ही त्या ताईंना सांगत होते म्हणे ते तुमच्या वडिलाचं माझे वडील म्हणजे असं निसर्गावर होते म्हणे त्यांना ते असं होतं. तशी हा माझी मुलं आहेत ताई. मग मला ते बी तुमचं ऐकलं ना. हा हा हा. माझी मुलं तुमच्यासारखी शिक्षक आहे. हो का? अरे वा. हो. माझी सूनबाई पण शिक्षिका आहे. अरे वा 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 हो. वा. पण सूनबाई आता ऐक पण मुलं आहे ना. हा हा ते म्हणते ते निसर्गाचं आहे ते तुमच्या वडिलाचं तुम्ही सांगितलं ना. हा 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 हा. मग ती स्टोरी माझ्या मुलाची मग. हो का? आता इतके हो अनुभव ताई, बी. माझी बहीण पण तशीच आहे बर का. हो. पूर्वीपासून ती तशीच आहे. आज आज तागायत तिने कधी काही असे देवपूजा येते काही नाही. तिचे मिस्टर करतात. हो. पण ती स्वतः नाही. ती म्हणते मी निसर्गाला मानते आणि हा निसर्ग जो आहे तेच मोठा देव आहे असं. आणि आता इतके अनुभव येते ना माझे. मी हम्म. पाठवते ना ते माझ्या मुलाला. हा ते आता सर्व्हिसला बाहेर. हा. तर तरी ते अशी 100% त्याच्यावरती भरोसा नाही बसत त्यांचा बरं का. ते हो का? निसर्गाचंही म्हणते. हा. आता मी स्वामींना सांगितलं यांना म्हणजे असं दाखव म्हणलं की पूर्ण तुमच्या सेवेत आली पाहिजे ती. म्हणजे ते हाही त्यांचं ज्ञान चांगलं आहे. पण आता त्यांचं कसं आहे ते निसर्ग आहे म्हणते ते. हा नाही सर म्हणजे असं निसर्गाचं आहे. हा हे काय खरंच का ती स्वामीची प्रतिमा दाखवली. ते हा. दाखवलं आणि ती प्रतिमाला त्यानं मान्य नाही केलं ताई बरं का. हो का? हा हा माझे नाही मग तुम्हाला सांगते त्याचा एक अनुभव मग. हा प्रतिमाला मान्य नाही केलं फोटोतल्या. ते त्याने काय सांगितलं त्या दिवशी दिवसभर असं पाणी चालू होतं बाहेर. हा हा. पाऊस. मग त्याच्यामुळे तो फोटो मध्ये ते बाष्पीभवन झालं असं म्हणे. हा. हे सकाळी झालं तो म्हणजे स्कूलमध्ये असतानाच त्याला फोटो पाठवलं बघितलं. मग नंतर संध्याकाळी काय झालं ते हा हा. मी पोळी करत होते. हा. पोळीच्या याच्यावर आहे ना तर त्याच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे ना त्याच्यात वेरूळ ऐकलं तुम्ही 12 ज्योतिर्लिंग. हो हो हो. मग तिथं जनार्दन स्वामी होते पहिले अगोदर. हा हा. ते आताही समाधी घेतलेली कोपरगावला आता हयत नाही ते. हम्म. तर ते स्वामीला मानते इकडं. आता तुम्हाला 40गाव कन्नड इकडे माहितीच आहे ना. माहित आहे हो. हो तुमचं ऐकलेलं आहे मी अनुभव 40गाव ते. हा 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 हो. तर मग आता इकडे आहे आम्ही कन्नड जवळच इथं. हा हा हा. आणि तो मुलगा कन्नडलाच राहिलाय माझा मुलगा. अरे वा. म्हणजे हो. तुम्ही खानदेशातले आहेत का? खानदेश म्हणजे जवळ आलं आम्हाला पलीकडून. अच्छा अच्छा. हा हा 40गाव खालून आलं ना वर कन्नड आलं. हा हा हा. खानदेश भाग खाली नाही. हे कन्नड वर माथ्यावर आलं थोडं. घाटमाथा म्हणता आमच्याला. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. हो. आणि मग त्या गाडीमध्ये ना तर ते जनार्दन स्वामीचा फोटो लावलेला आहे ताई. हो का? हा. तर संध्याकाळी माझे माझे. दीर तिकडे जातात ना ते जनार्दन स्वामींकडे. हो. मग ती भक्त आहे ना इकडली लोक त्यांची भक्ती करतात जनार्दन स्वामीची. हा हा. मग त्या पोळीवर त्या जनार्दन स्वामीचा फोटो आला संध्याकाळी. हा सकाळी हा फोटो मध्ये प्रतिमा आली. मग हा ती त्यानं मान्य नाही केली. आणि मग जनार्दन स्वामीचा फोटो आहे माझ्याकडं. हा हा. तो फोटो पोळीवरला फोटो ताई हुबेहूब सारखा. ताई मग हे फोटो पाठवा हो. हो. आणि मग परत त्याला डबल फोटो पाठवला ताई मी. हा हा म्हणलं तू बघ सकाळी फोटो आपल्या स्वामी समर्थाच्या फोटोतला मान्य नाही केलं तू बाष्पीभवन म्हटलं. हा पण मग आता पोळीवर बघ म्हणले हा फोटो ते दोन्ही फोटो पाठवले आपला हा असा योग्य साक्षात फोटो आणि पोळीवरला फोटो हा हा. सारखीच ताई दोन्ही ती जनार्दन स्वामीचे फोटो. म्हटलं बघ आता ही जनार्दन स्वामी हे हो. एकच अवतार आहे सगळा देवायचा. हे एकच आहे म्हणलं देव. खरंय खरंय. मग तेव्हा त्याच्या डोक्यात आलं मग हे चमत्कार कसं काय घडत्या म्हणजे हे कसं काय चमत्कार मग म्हणलं तू हो. शोध कर आता या चमत्काराचं कसे. खरंय खरंय. हो ना. मग आता चमत्कार म्हणले त्याला आता ती फोटो ती बघितलं ना पोळीवर. आता पोळीवर टाकती तर आपण थोडस त्याला काही रेखाटणार थोडशी आपण हातानं. हो खरंय तेच ना. हो. मग आता हम्म. ही आपली आपण भक्ती करतो हे समजा आता पोळीवर झालं स्वामीची इतके अनुभव आहे ताई. इतकं दाखवते स्वामी मला जिथं नजर गेली तिथं स्वामी दिसते मला. वा किती छान हो ताई. हो. पोळीवर बी तुम्हाला पाठवून फोटो. पोळीवर सुद्धा स्वामी दिसत्या. आपण कुठं बी अशी जिथं नजर टाकली तिथं स्वामीचा साकार दिसतो डोळ्याला माझ्या. मग असं इतकं स्वामीमय व्हायला पाहिजे.
हो. आणि ताई सेवा माझी ना तर फक्त अशी नामस्मरण आहे बरं का. हो ना. बरं. नामस्मरण आणि कर्म ते तुम्हाला ते दादाने सांगितलं ना, हा ते आजच तुम्ही तो व्हिडिओ टाकेल, तो आजचाच टाकेल. हा 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 मग ते दादाने म्हणे कर्म करा म्हणे तुम्ही, कर्म आपले याच्यावर आहे ना, तर मग तसं आहे हा. माझं ते. मग नामस्मरण तसंच करते. असतं. हा मग कर्म चांगले माझे पहिले म्हणजे लहानपणापासून. अजून तर चांगलं. हा. त्याच्यामुळे ते स्वामीचे बी लवकर अनुभव आहे मला ते. खरंय खरंय. हा आणि स्वामी सेवेत जशी आले आले अशी आली मी मला स्वप्नात आलेली ती स्वामी. ओ. हा मग स्वप्न माझे मुलं निसर्गाला मानताना तर ते स्वप्न बी ते पटकन ते करीना. हा. त्यांना सांगितलं मी मला स्वप्न असं पडलं तर ते स्वप्नाला काही त्यानं मान्य नाही केलं. आणि मग ते माझं ते स्वप्न आता ते माझ्या डोक्यातच राहायचं स्वप्न. मग माझ्याच मुलाला घेऊन गेले मी ते स्वप्नात जसं आलं होतं ना माझ्या, हा हा तसंच ते कन्नडला स्वामी समर्थाचं केंद्र आहे तिथं घेऊन गेले. हा हा. आणि मग तिथं त्याला दर्शन करून आणलं. मग त्यानंच मला फोटो आणून दिला अक्कलकोटहून. हो का बघा. हो फोटो आणून दिला म्हणजे ते त्यो म्हणजे सगळं करतो त्यो, पण त्यो आहे ना निसर्गाला मानतो तो. हा हा. त्याची म्हणजे कर्म बी चांगले, सगळे चांगलं आहे ते, फक्त निसर्गाला मानतो एवढंच, बाकीचं नाही काही त्याचं. हा. हा मग तेवढंच माझं ते. पण मला आता आहे ना आज इतका आनंद झाला ते, आता तुम्हाला फोन लागला माझ्याकडून, तुम्ही बोलू आपण बोलू राहिलो. खरंय. किती छान हा वाटतं ताई. हो ते कर्म चांगले केले का ते दादाने सांगितलं ना तेच लगे पूर्ण दादाचं आणि माझं मताला मत मिळून गेलं बरं. अं, खरंय. ते मी बी तेच सांगणार होते का बा आपण आहे ना तर म्हणजे नामस्मरणात जितकी ताकद आहे ताई. हा कसं बोलल्या. हो नामस्मरणात बी एवढी ताकद आहे. मी काय करते हं. असे नामस्मरण आपले फोनवर लावून देते. माझं काम चालू राहतं, ऐकणं चालू राहतं. हा हा पूर्ण माझं ते सकाळी व्यंकटी स्तोत्र राहतं. हा हा हा. संध्याकाळी हरिपाठ राहतो. अरे आपले वा. स्वामीची आरती मग हे. ताई एवढी सेवा केल्यानंतर का नाही स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचणार. हो आणि स्वामी सेवेच्या अगोदर मी दत्ताची सेवा करत होती. हो का. हो मग त्याच्यामुळं काय ते दत्त आणि स्वामी ते पूर्ण एकच देवाचं एकच अवतार आहे ना पूर्ण. हो हो. हा आणि म्हणजे आता मेन तुम्हाला सांगायचं होतं मला का अगोदर मी सेवा करायची ना. हा हा हा. आता ते मन थोडं असं भरकटलं होतं मध्ये 2.5-3 वर्ष माझं. आता अच्छा आपण अच्छा. नेमकी कोणती देवाची सेवा करायची, आपण कोणतं करायचं. देव तर हा आता भरपूर आहे आपले. हा तर हा मग असं झालं स्वामी सेवेत आले ना ताई मी. हा तर हा. असं मन इतकं शांत झालं आणि स्वामीची सेवा केली म्हणजे पूर्ण देवाला चालली ती सेवा. बरोबर. अगदी अगदी खरं. म्हणजे इथं मन एकरूप होऊन गेलं माझं. हा असं असतं ना ताई. हा आणि मध्ये काय झालं 1-2 वर्ष ती मन गेलं भरकटून असं माझं बाई आता सेवा आता महादेवाची करायची का रामाची करायची का दत्ताची करायची असं झालतं. हा 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 आणि सेवा करी मी सगळ्यांची पण आता आहे ना बाई एक नैवेद्य स्वामीला दाखवला का हा. पूर्ण देवाला तो नैवेद्य पोचतो म्हणजे मन शांत अगदी होऊन जातं हो. माझं. खरंय. हो एकरूप झालं माझं मन स्वामी सेवेत आले. किती छान किती छान सांगताय ना ताई तुम्ही. सगळ्यांनी हा असा आदर्श घेतला पाहिजे. आणि याच्या अगोदर आहे ना तर आपण सेवा म्हणजे सेवा तर मी पहिलीच करते अगोदरची. पण हम्म. त्यावेळेस काय होतं आपला विश्वास आहे ना थोडा डगमगायचा माझा विश्वास. हा म्हणजे आपण कोणतं केलं की देवापुढं आता हे विश्वास तर ठेवायचो आपण. हा पण हा मनात थोडं असं हा. आता हे होतं की नाही होतं असं. आणि स्वामी सेवेत आल्यापासून ताई माझा 100% विश्वास आहे स्वामीवर. हो ना. म्हणजे इथं मन एकरूप होऊन गेलं. हा हा हा. म्हणजे हा पहिल्या सेवेचा आणि या सेवेचा एवढा फरक पडला. फरक पडतो. खरंय हो खरंय. स्वामी सेवेत एकरूप झाली मी. हा. आणि अगोदर थोडं म्हणजे विश्वास थोडा कमी होत होता माझा देवावर. म्हणजे आपण करायचो पण मग थोडा विश्वासाला थोडं ते व्हायचं. बरोबर आणि आहे आता आहे बरोबर. ना आता पूर्ण विश्वास राहा कोणतं आपण काम करा कोणतं काही करा ना पूर्ण 100% विश्वास आपलंही काम होणारच आहे. बरोबर आहे आणि बरोबर. होतच ते काम असं आहे. होतच कसं बोलला. हो किती छान सांगताय ताई तुम्ही. मस्त वाटतं असं ऐकून. हो म्हणजे स्वामी सेवेत एकरूप होऊन गेली मी. हा कोणतंच असंच माझं राहिलं आता. पाहिजे. असंच आणि राहिलं. सुरुवातीला काय केलं मी. हा आता स्वामी आपली परीक्षा घेताना हा. तर मी स्वामीची परीक्षा घेतली ताई तुम्हाला काय सांगा. म्हणजे खरंच स्वामी का? स्वामी तुम्ही आहे का खरंच आहे का?
हा प्रत्येकाला मी स्वामीचे ना प्रत्येकाला ते केलं अगोदर मी. खरंच तुम्ही स्वामी असन तर मला दाखवा. तर खरंच स्वामींनी मला दाखवलं बी हा हा आणि त्याच्यामुळे मी म्हणजे एकरूप होऊन गेली स्वामीची परीक्षा मी घेतली. बघा. हो. स्वामी भक्ताची घेते ना, आता ही भक्तानं स्वामीची परीक्षा घेतली. तुम्ही सांगा आता. बघा ना केवढी. प्रत्येकाला मी स्वामीला खरंच तुम्ही स्वामी आहे का? हा खरंच तुम्ही स्वामी आहे का? म्हणजे माझा विश्वास बसासाठी बरं का. हा. हो. आणि मग मला स्वामीनं ते असे अनुभव दाखवत दाखवत दिलेत. माझा पूर्ण विश्वास बसून गेला आता स्वामीवर. बघा हां. किती छान ताई. तीन तुम्हाला एक वर्ष झाली स्वामी स्वामीला. कधीच हं. काही कमी पडू देणार नाही बघा. नाही आता विश्वास आहे ना आपला स्वामीवर. मग बरोबर आहे. प्रत्येक याच्यावर कमी पडतच नाही आणि कमी नाहीच आहे ताई. कोणती गोष्ट आता हे सर्व चांगले आहे, कमी नाहीच आहे. पण मग आता ही स्वामी सेवा आपण केली बी तर आपण दुसऱ्याला बी समजा करायला लावायची, सांगायची. ते पण पुण्य आपल्याला भेटतं. खरंय खरंय. हो. आपल्याला जरी काही गरज नसली, तरी आपण करायची सेवा दुसऱ्यासाठी होत नाही. अगदी बरोबर आहे. अगदी हो. बरोबर आहे. खूप छान ताई. हो. मी केअर तुमची करते. हो. आता तुम्हाला फोन लावत जाईन मी. माझे अनुभव सांगत जाईन. हो, मला नाव सांगता का? हो. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जिल्हा कन्नड तालुका आहे. नंदाबाई तायडे. बरं बरं. हा गाव ठीक आहे. गाव सांगू का? गाव जवळ आहे कन्नड नको जवळ आमचं नको गाव. नको एवढं नाही. डिटेल नका सांगू ताई. नाही. हां. हा हा. श्री स्वामी समर्थ ताई.